सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। 3 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं सोलापूर शहरामध्ये आदिशक्ती देवीची प्राण प्रतिष्ठापना तसंच हिंदू धर्म रूढी परंपरेनुसार विजयादशमी या पवित्र दिनी शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या शमी वृक्षाला सीमोल्लंघनासाठी सार्वजनिक मंडळं आणि मानाच्या देवस्थानच्या काठी पालखी लेझिम झांज ढोल पथकासह भव्य मिरवणुका काढतात। याकरिता पोलीस आणि सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनास विविध येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सार्वजनिक मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अमोल शिंदे यांच्या कार्यालयामध्ये श्री तुळजाभवानी मातेच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आरती करून हे उद्घाटन करण्यात आलं। मध्यवर्ती मंडळाचे विश्वस्त तसंच रूपाभवानी मंदिराचे मानकरी मल्लीनाथ मसरे हे या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते। यावेळी मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार मंडळाचे उत्सवाध्यक्ष प्रशांत कांबळे यांनी केलं, तर सचिव दत्तात्रय मेनकुदळे यांनी प्रास्ताविक केलं। या प्रसंगी मंडळाचे विश्वस्त दास शेळके, बसवराज एरटे, विजय पुकाळे, मल्लीनाथ याळगी यांच्यासह सिद्धू गुब्याडकर, चक्रपाणी गज्जम, ब्रह्मदेव गायकवाड, दिलीप पाटील, मल्लीनाथ सोलापुरे, निलेश शिंदे, आशिष उपाध्ये, किसन गर्जे, गिरीश शहाणे, शिवानंद येरटे यांच्यासह मध्यवर्ती मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो। सोलापूर नवरात्र महोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सोलापूर शहरातील सर्वच मंडळाचे प्रमुख पदाधिकारी, सोलापूर शहरामधला नवरात्र महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, या भागापर्यंत फेमस असलेला आपला नवरात्र महोत्सव अतिशय भक्तिभावाने आपण ज्या सणाला साजरा करतो तो हा आपला नवरात्रीचे 9 दिवस आणि त्यानंतरची पौर्णिमा तोपर्यंत आपला हा उत्सव चालू असतो। आज त्याच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं। हे कार्यालय करण्यामागचं आत्तापर्यंतची परंपरा अशी आहे की जे काही मंडळांना अडीअडचणी असतात, मंडळाला मध्यवर्तीची संपर्क करण्याकरता या काळामध्ये कुठेतरी बसण्याची व्यवस्था असली पाहिजे, म्हणून मध्यवर्तीच्या माध्यमातून कार्यालयाचं ओपनिंग केलं जातं आणि आज त्याचं ओपनिंग झालं। सर्वांच्या अडीअडचणी दूर केल्या जातील। काही समस्या, काही नवीन काय प्रयोग वगैरे असतील तर ते सर्व एकमेकांच्या विचाराने आपण करूया। यावर्षी आपण गेल्या वर्षीप्रमाणे नारी शक्ती पुरस्कार यावर्षी देणार आहोत। त्या संदर्भात पण आपण यावर्षी त्याचा म्हणजे तो कार्यक्रम घेणार आहे। असे अनेक विविध उपक्रम आपण राबवणार। जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे, रूपाभवानी ट्रस्टचे मल्लीनाथ काका व सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आहे। इटेन बॅटरी होलसेल आणि रिटेल सोलापूरकरांनो, आता अशी इन्व्हर्टर टेब्युलर बॅटरी आपल्या घरी बसवा जी किमान 8 वर्षे टिकेल। बॅटरी अशी वस्तू आहे ती खराब झाल्यावर दुरुस्त होत नसते, ती बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते। इटेन ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे। तिचं आयुष्यही जास्त आहे, तिचं आयुष्य किमान 8 वर्ष मिळेल। इटेन या एकमेव बॅटरीला 4 वर्ष रिप्लेसमेंट, पुढील 4 वर्ष पुरवठा वॉरंटी आहे। जितकी जास्त वॉरंटी तितकी काळ टिकते। आम्ही या व्यवसायात 23 वर्षांपासून आहोत। आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज 8 ते 13 वर्ष चालल्या आहेत। आमचा पत्ता 688 दक्षिण कसबा चौपाट बालाजी मंदिरच्या मागे। मोबाईल नंबर 9422069391। 28 सप्टेंबर 2024 लताजींचा 95वा वाढदिवस आणि आपल्या A1 फिल्म, टेलिव्हिजन अँड सोशल मीडिया स्टुडिओचे भाग्य की 28 सप्टेंबरला आपल्या सोलापूरमध्ये आपल्या मौसम मस्ताना शो मध्ये गीत सादर करणार आहेत राधा मंगेशकरजी, प्लेबॅक सिंगर व हृदयनाथ मंगेशकरजींची कन्या मोहम्मद अय्याज, इंटरनॅशनल सिंगर व प्लेबॅक सिंगर एहजाज अहमद, फिल्म डायरेक्टर व प्रोड्यूसर व सिंगर राजेंद्र पंडित, A1 फिल्म, टेलिव्हिजन और सोशल मीडिया स्टुडिओ प्रोपरायटर व टीव्ही चॅनल संचालक व सिंगर
स्पेशल फिमेल व्हॉइस मध्ये प्रसिद्ध सिंगर्स शिवन्या पवार मॅडम, कोमल मॅडम व पूनम लाडे मॅडम याबरोबरच A1 फिल्म, टेलिव्हिजन अँड सोशल मीडियाचे प्रसिद्ध सिंगर्स या कार्यक्रमामध्ये भाग घेत आहेत. सर्व संगीत प्रेमी प्रेक्षकांनी संधीचा लाभ घ्यावा. तिकीट खरेदीसाठी संपर्क करा राजेंद्र पंडित 7770027869 व वसीम शेख 8888 99 177 नका विसरूयात. 28 सप्टेंबर 2024 लता दीदींचा 95वा वाढदिवस. राधा मंगेशकरजींचं मौसम मस्ताना शो मध्ये आगमन आणि शो आहे रंगभवन चौक, सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत. मौसम मस्ताना.